विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये उपस्थित पूजनीय बनते मेहतानंदजी व संपूर्ण विश्वशांती बुद्धविहार पवननगर येथील श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ देशनेला प्रारंभ करतो. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण तथागतांच्या मूळ वाणीला उद्देशून व्यावहारिक दृष्टिकोनातून संसारिक लोकांसाठी जो भगवंताने अत्यंत महत्त्वपूर्ण असे उपदेश दिले, त्या उपदेशांचं सार रूपाने आपण धम्मदेशनेच्या द्वारा श्रवण करत आहात. सिगालवाद सुत्ताच्या द्वारा आपण रोज आणि रोज धम्मदेशना श्रवण करत आहोत. शृगाल या तरुणाला जो भगवंताने उपदेश दिला, तो उपदेश गेल्या 8 दिवसापासून आपण श्रवण करत आहात. विशेष रूपाने प्रामुख्याने महत्त्वपूर्ण अंग तसा आपण घेतलेला आहे. तसं यापूर्वी सुद्धा म्हणजे याच्या उत्तरार्ध भागामध्ये सुद्धा भगवंताने त्याला अनेक प्रकारचे उपदेश दिले. याच उपदेशाचा तो एक भाग आहे. परंतु आपण प्रमुख ज्या दिशा आहेत, पूर्व दिशा, दक्षिण दिशा, उत्तर दिशा आणि पश्चिम दिशा, या संदर्भामध्ये देशना श्रवण केली. मित्राची लक्षणं आपण बघितले. पुन्हा व्यसनाधीनतेचे काय दुष्परिणाम आहेत, व्यसन केल्यामुळे मनुष्याला काय दुष्परिणाम होतात, रात्री भटकल्यामुळे मनुष्याला काय दुष्परिणाम होतात, नाच गाणे श्रवण केल्यामुळे मनुष्याला काय दुष्परिणाम होतात, तशा वेगवेगळ्या अंगाने भगवंताने त्याला तो उपदेश दिला. त्या वेगळ्या भागामध्ये आपण तोही सुद्धा कर्मशाने बघणार आहोत. आज अत्यंत महत्त्वपूर्ण ज्या 2 दिशा आहेत, ज्या प्रमुख दिशेमधील वरची दिशा आणि खालची दिशा, तर आज आपण बघूया खालची दिशा. खालची दिशेला भगवंताने जे सभ्यग्रस्त असतात, जे ज्ञानी लोक असतात, पंडित लोक असतात, तर जे आपले नोकर चाकर असतात, ज्याला आपण सेवक असं म्हणतो, तर त्या सेवकांना भगवंताने खालची दिशा असं म्हटलेलं आहे. आणि वरची दिशा जे श्रमण असतील, ब्राह्मण असतील, जे ज्ञानी लोक असतील, तसं विशेष रूपाने उद्देशून भगवंताने भिक्खू संघाला म्हटलं, म्हणजे जे पूजनीय लोक आहेत, पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तम, जे पूजनीय लोक आहेत तर त्यांना वरची दिशा असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या दिशेमध्ये आपण वरच्या दिशेचं महत्त्व बघणार आहोत. आज आपण बघूया खालची दिशा. खालची दिशा म्हणजे नोकर चाकर. तर असं म्हटलं आहे की आपल्या मालकाने आपल्या सेवकाची, आपल्या नोकराची 5 प्रकारे सेवा करावी. जर आपल्या मालकाने आपल्या नोकराची 5 प्रकारे जर सेवा केली असेल, तर नोकर सुद्धा आपल्या मालकावरती 5 प्रकारची अनुकंपा करत असतो. सार रूपाने आपण थोडक्यामध्ये बघूया. कसे करेल समजून घ्या, म्हणजे कशी सेवा करावी मालकाने नोकराची. प्रसन्न मनात त्यांच्यासोबत व्यवहार केला पाहिजे. आणखी अडीअडचणीला त्याला मदत केली पाहिजे, त्याच्यावरती विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे. आणखी
म्हणजे बऱ्यापैकी 3 महत्त्वपूर्ण सांगितले. आपण बघूया. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत. कारण पूर्वीच्या काळामध्ये ही पद्धती होती, ही प्रथा होती, की अनेक लोकांकडे म्हणजे विशेष रूपाने जे राजे लोक होते त्यांच्याकडे, जे श्रेष्ठी लोक होते आणि महाश्रेष्ठी लोक होते, म्हणजे जे धनवान लोक होते, तर अशा धनवान लोकांकडे म्हणजे असंख्य असे नोकर असायचे. कुणाकडे 10, 50, 20, 100, 500 नोकर असायचे. कारण माता विशाखेला 1500 नोकराणी होत्या. म्हणजे सेविका तिच्यासोबत होत्या, आंघोळ घालण्यासाठी 500 होत्या, मेकअप करण्यासाठी 500 होत्या आणि भोजनाची व्यवस्था करण्यासाठी 500 स्त्रिया होत्या. म्हणजे जशी आपली कॅपॅसिटी असेल, जसं आपण धनवान असेल, तशा पद्धतीने घरातील लोकसंख्येला अनुसरून त्या ठिकाणी नोकर चाकर असत. तर आणि नोकर पूर्वीच्या काळामध्ये विकल्या सुद्धा जायचे. आपण अनेक मूवीज मध्ये वगैरे बघतो, तर नोकराला विकल्या सुद्धा, म्हणजे या राज्यातून त्या राज्यामध्ये त्यांना विकल्या सुद्धा म्हणजे जात असे. आणि त्यामुळे या लोकांसोबत आपण कसा व्यवहार करावा, कारण एखाद्या व्यक्तीला आपण विकत घेतोय तर 100% त्याच्यावरती आपला अधिकार असतो आणि त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही आहे, कारण तो ऑलरेडी दुसऱ्याकडून विकत घेतलेला आहे. आणि त्यामुळे कदाचित भगवंताने एक मनुष्य म्हणून, कारण ते मनुष्य प्राणी आहेत, त्यांना सुद्धा मन आहे, आणि त्यामुळे भगवंताने हा उपदेश दिला असेल, नोकर जरी असेल, तो गरीब जरी असेल, दुबळा जरी असेल, त्याच्या सोबत सुद्धा आपण चांगल्या प्रकारचा व्यवहार केला पाहिजे, हा भगवंताचा त्यामागचा उद्देश असेल. आणि हा सिगाल तरुण जो आहे, तर हा अत्यंत श्रीमंत होता, धनवान होता. साहजिक आहे त्याच्याकडे असंख्य नोकर चाकर असतील आणि त्याचा व्यवहार कदाचित असं असू शकते, कारण याचं जे जीवन आहे, खा प्या मोज मजा करा, अशा प्रकारचं याचं जीवन होतं. माता पिता मात्र अत्यंत धार्मिक होते. ये सुगालचे जे माता पिता आहे ते अत्यंत धार्मिक होते. 3 रत्नांची शरण त्याने ग्रहण केली होती. नित्य नियमाने ते भगवंताची भिक्खू संघाची पूजा सुद्धा करत होते. परंतु सिगाल मात्र त्यामध्ये कुठल्याही प्रकारे सहभागी होत नसे. कदाचित त्याचा स्वभाव तसा असू शकतो, म्हणजे नोकर चाकरांसोबत योग्य प्रकारचा तो व्यवहार सुद्धा करत नसेल आणि त्यामुळे भगवंताने त्याला हा उपदेश दिला असेल. तर 5 प्रकारे आपल्या स्वामीने, आपल्या मालकाने नोकराची सेवा करावी असं भगवंताने म्हटलं आहे. भगवंत असे म्हणतात की त्याच्या क्षमतेला झेपवेल, म्हणजे त्याची क्षमता जशी असेल त्याच्या क्षमतेला झेपवेल, किंवा तो जे कार्य करू शकतो तेवढंच कार्य त्याला दिलं पाहिजे. म्हणजे क्षमता अत्यंत महत्वपूर्ण आहे. क्षमता जर मनुष्याची नसेल आणि क्षमता नसताना जर त्याला एखादं कार्य जर समजा दिलं असेल, तर ते कार्य ते काही करू शकत नाही. तर स्वामीने त्याच्याप्रती त्याच्या मनामध्ये करुणाभाव असली पाहिजे. त्याच्या मनामध्ये करुणाभाव जर असेल, दयाभाव जर असेल, की आपला हा जो नोकर आहे, आपला हा जो सेवक आहे, हा सेवक म्हणजे एवढंच कार्य करू शकतो आणि तेवढंच कार्य आपण त्याला दिलं पाहिजे. परंतु मनुष्याचा जो स्वभाववृत्ती आहे, पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा तशी स्वभाववृत्ती होती आणि आज वर्तमान काळामध्ये सुद्धा तशी स्वभाववृत्ती आपल्याला पाहायला मिळते. जसं एक प्रसंग आहे तसं डिटेलमध्ये त्यावरती मी बोलेल, पण शॉर्टकटमध्ये सांगतोय. राजा प्रसेनजित एकदा नगरातून फेरफटका मारत होता आणि फेरफटका मारत असताना एका 4 माळ्यावरती एक सुंदर स्त्री त्याला दिसत असते. आणि सुंदर स्त्री दिसल्यानंतर ती एवढी सुंदर असते, एवढी मनमोहक असते, की तिला पाहता क्षणी राजाच्या चित्तामध्ये अकुशलभाव उत्पन्न होतो. आणि जेव्हा राजा विचार करतो की स्त्री कोणाची आहे, ही स्त्री मला प्राप्त झाली पाहिजे, तर राजा अशा प्रकारचे प्रयत्न करतो की त्याला आपल्या नोकरी ठेवतो, म्हणजे तो त्याचा सेवक बनतो. आणि सेवक बनल्यानंतर त्याला अत्यंत अवघड असं काम सांगतो, एवढं अवघड काम सांगतो की तो काम सुद्धा करू शकणार तो नाही. परंतु त्याचं ते पुण्य असतं, त्याचं ते कुशल कर्म असते, कारण त्याने त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म केलेलं नसतं. आणि त्यामुळे तो आपल्या कुशल कर्माच्या संकल्पाने असं म्हणतो की मी आतापर्यंत कोणाचंही वाईट कर्म केलं नाही, मी कोणाचं अकुशल केलं नाही. जर राजा द्वेष बुद्धीने
जर मला हे कार्य सांगत असेल तर हा राजाचा जो मनोरथ आहे, इच्छा आहे, ते पूर्ण होऊ नये. माझं जे कार्य आहे तर ते कार्य पूर्णत्वास जावं. आणि असं म्हटलं आहे, म्हणजे फार मोठी स्टोरी आहे ती. तर राजा त्याला अत्यंत कठीण काम सांगतो सेवकाला, तरी सुद्धा ते काम तो करत असतो. म्हणजे कधी कधी द्वेष बुद्धीने सुद्धा म्हणा नोकराला कठीण काम सांगलं जातं. कधी कधी आपला फायदा होत असेल तरी सुद्धा कठीण काम म्हणजे सांगितलं जातं. परंतु ज्यांच्या मनामध्ये करुणा आहे, मैत्री भाव आहे. मला एकदा म्हणजे पूर्वीचा एक प्रसंग आठवतो. शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये आहे, तो अगदी जवळचा तो व्यक्ती आहे. तर जसं बघा, कपासीवरती फवारणी करतात, कपासीवरती फवारणी केल्या जाते. आणि कपासीवरती फवारणी करताना तो पंप असतो, त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलं असतं. तर ते दोन असतात, एक छोट्या क्वालिटीचा असतो आणि एक मोठ्या क्वालिटीचा असतो, ज्याच्यामध्ये काय 5-7-10 लिटर काहीतरी पाणी मावतं आणि एकामध्ये 5-6 लिटर पाणी मावतं. तर त्या पंपाची म्हणजे विशेषतः, जर मोठा पंप जर असेल तर एखादा बलवान जर व्यक्ती असेल, म्हणजे चांगला धष्टपुष्ट असेल, तर तो मोठा पंप घेऊन त्या कपासीवरती तो फवारणी करू शकतो. कारण ते एकदम छोटं छोटं पाणी जातं आणि तेवढं ओझं घेऊन त्याला ते फिरावं लागत असते. परंतु एखादा व्यक्ती द्वेष बुद्धीने म्हणा किंवा याने एखादं काम करू नये म्हणून म्हणा, त्याची क्षमता नसताना सुद्धा, म्हणजे ही खरी हकीकत आहे, घडलेली घटना आहे म्हणून सांगत आहे. तर त्याची क्षमता नसताना सुद्धा, त्याची तेवढी ताकद नसताना सुद्धा त्याला तो मोठा पंप त्याच्या पाठीवरती तो देतो. परिणामतः तो ते कार्य पूर्ण करू शकत नाही आणि अर्धवट ते कार्य तो सोडून जात असतो. म्हणजे द्वेषबुद्धीने एखादा स्वामी असेल, मालक असेल, किंवा त्याला त्रास द्यायचा म्हणून जर एखादं काम असेल, तर अशा प्रकारचं कार्य जर मनुष्य करत असेल तर त्या ठिकाणी जो सेवक असतो, तो नोकर असतो, ते सुद्धा त्याचं चांगल्या प्रकारचं काम करू शकत नाही. जसं व्यावहारिक उदाहरण जर म्हणून घ्यायचं असेल, जसं भांडे घासणारी बाई आहे आपल्या म्हणजे लोकांकडे, जर भांडे घासणारी एखादी जर स्त्री असेल समजून घ्या, तर भांडे घासणारी जर स्त्री असेल, तसं आता आम्ही व्यवहारामध्ये राहतो, अनेक लोकांकडे आम्ही जातो, त्याच्यामुळे आम्हाला माहिती असतं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी थोडं असतात, माहिती सांगतात लोक सुद्धा. आणि कधी कधी तेही लोक काम करणार असतात, तर मग ते सांगतो की खूप आमच्याकडे कामं असतात, म्हणजे आमचं काम काही म्हणजे विहारामध्ये वगैरे काही येणं होत नाही. तर जेव्हा एखादी म्हणजे स्वतः जर आपण एखादं काम करत असेल, म्हणजे एखादी स्त्री जर घरामध्ये स्वतः जर काम करत असेल, तर भांडे घरामध्ये पडत असताना ती ताकीद देते की जास्त भांडे पडले नाही पाहिजे, भांडे जास्त वेस्ट करू नका, खराब करू नका, योग्य प्रकारे भांड्याचा उपयोग तुम्ही करा. दुसऱ्या बाजूने जर विचार केला, जर घरामध्ये भांड्यासाठी जर बाई लावली असेल, तर आपण असा विचार करतो का, किंवा असा आपण मनामध्ये भाव आणतो का की भांडे कमी पडले तरी म्हणजे कमी पडले पाहिजे असं वाटतं का? नाही, भांडे कितीही पडले तरी काही हरकत नाही. का? कारण आपण आता बाई भांड्यासाठी लावलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचा जर भाव असेल, एक उदाहरण म्हणून सांगितलं, म्हणजे उदाहरण म्हणून सांगितलं तर असं होतं. आणि असं जर असेल, जसं एक ताई होत्या, त्यांचा विवाह झाला, त्यांचं D.Ed म्हणजे झालेलं होतं, हकीकत आहे. आणि नवरा म्हणजे तिचे पती सुद्धा मास्तर होते, ती सुद्धा शिक्षिका, तेही सुद्धा शिक्षक होते. तर सासूबाईचा स्वभाव काही बरोबर नव्हता. ती सासूबाईंचं म्हणणं असं होतं की तू ड्युटीला जात असताना, दोघांची सकाळची शाळा असल्यामुळे, कारण D.Edला मला वाटतं सकाळचं काहीतरी शाळा असते त्यांची, तर सकाळी त्यांना 7 वाजता म्हणजे 6 वाजता घरून निघावं लागत असे. 1 तास त्यांचा प्रवास होता. आणि सकाळी 6ला निघत असताना सासूचं म्हणणं असं होतं की घरातील सर्व कामं तू केले पाहिजे आणि सर्व कामं करून तू ड्युटीला गेलं पाहिजे. एक तर तू घरातील कामं कर, नाही तर तुझी ड्युटी सोडून दे. ती मुलगी म्हणे, मी म्हणजे शिक्षण जे मी घेतलेलं आहे, एवढ्या परिश्रमाने घेतलं, तर ड्युटी सोडण्यासाठी किंवा घरी राहण्यासाठी मी शिक्षण घेतलेलं नाही आहे. अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात असे. तर ती सकाळी 6 वाजता सर्व प्रकारची कामं करून जात असे. आता मग सकाळी जेवढे काही कामं आहेत तेवढे ती करून जात असे. ती अशीही बोलली की मला जे पेमेंट मिळतं त्या पेमेंटमध्ये मी एखादी बाई लावते, जेणेकरून ती सर्व काही कामं करेल, आणि असंही मला जे पेमेंट मिळतं ते सर्व काही मी तुम्हाला देते, माझं तर काही नाही आहे. परंतु मनुष्याचा स्वभाव असतो किंवा व्यवहार असतो मनुष्याचा, आणि व्यवहारामुळे जशा प्रकारची मानसिकता असेल तशा प्रकारे लोक आचरण करतात.
तर तिचं तसं म्हणणं नसायचं. आणि त्यामुळे मग सर्व कामं करण्यासाठी मग एक खोडसाळपणा म्हणून धुण्यासाठी दररोज बेडशीट ती टाकत असे. म्हणजे तिच्या बेडशीटात दररोज टाकणे, कर्टन आपले जे दरवाजाचे म्हणजे खिडक्यांचे कर्टन आहे, दरवाजाचे कर्टन आहे ते लगे दररोज टाकणे, म्हणजे दररोज काहीतरी म्हणजे त्रास देणे अशा प्रकारे. आणि शेवटी एक असं म्हटलं की त्रास देण्याची एक सीमा असते आणि त्यांच्यामध्ये वादविवाद होतात, भांडण होतात, शेवटी कोर्टामध्ये जातं आणि त्या ठिकाणी त्यांचा दोघांचा सुद्धा दिवस होतो. मग ते मारामारी वगैरे म्हणजे केली जातं. आणि नंतर ती मुलगी एवढी जिद्दी, म्हणजे अगदी आपल्या औरंगाबादचं उदाहरण आहे, ती मुलगी एवढी जिद्दी होती की म्हणजे डिवोर्स झाल्यानंतर तिने स्वतःवर कुठल्याही प्रकारचं प्रेशर येऊ दिलं नाही. म्हणजे हुशार आहे खूप. आणि तिने चांगल्या प्रकारचा क्लास लावला, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली आणि ती एवढी लकीली तर आपण म्हणू शकत नाही, कारण तिचं परिश्रम आहे, तिची मेहनत आहे. आई सुद्धा चांगली आहे, तर आईनं तिला खूप चांगली म्हणजे मदत केली आणि तिने पहिल्याच अटेम्प्ट मध्ये म्हणजे प्री सुद्धा एक्झाम पास झाली, मेन सुद्धा पास झाली आणि इंटरव्ह्यू सुद्धा ती पास झाली. आता क्लास 1 ऑफिसर आहे. डीएड करणारी पोरगी केवळ सासूने त्रास दिल्यामुळे तिच्या मनामध्ये ईर्ष्या उत्पन्न झाली. ऐक ना, हे मला त्रास देतात काय, मग त्याला एका निगेटिव्ह बाजूने न घेता त्या ईर्ष्येला तिने पॉझिटिव्ह बनवलं आणि ती आता एवढी सुखी आहे. मिलिटरी मॅन तिला म्हणजे मुलगा भेटला, विवाह झाला, एक मुलगी सुद्धा आहे, अत्यंत म्हणजे सुंदर आणि हुशार तिची मुलगी सुद्धा आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जे आपण कर्म करत असतो, कधी कधी द्वेष बुद्धीने असं कर्म केलं जातं आणि द्वेष बुद्धीने कर्म केल्यामुळे त्या मनुष्यांना काही सुख काही लाभत नाही. आणि तो परिवार जर बघितला असेल तर ते आताही दुःखी आहे, त्या मुलाचं लग्न सुद्धा झालेलं नाही आहे. कारण एखाद्या घरून जर मुलगी गेली असेल तर पुन्हा मुलगी देण्यासाठी 10 वेळा विचार केला जातो की या घरातून मुलगी का गेली, कशी गेली, कोणत्या कारणाने गेली, ती तर कमावणारी होती, ती तर सुंदर होती आणि मग का गेली. आणि त्यामुळे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. व्यवहारिक दृष्टिकोनातून भगवंत असे म्हणतात की आपल्या मनामध्ये तो करुणाभाव असला पाहिजे. एक मनुष्य म्हणून आपल्या मनामध्ये ती भावना असली पाहिजे. मग तो आपला नौकर जरी असेल, आपली सेवक जरी असेल, आपल्या घरातील आपली सून जरी असेल किंवा कोणी मंडळी असेल, तर त्यांच्या प्रती म्हणजे विशेष रूपाने सेवकांच्या प्रती एक सहानुभूतीची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आणि सहानुभूतीची भावना जर असेल आणि त्याला त्याच्या क्षमतेनुसार जर ते आपण कार्य दिलं, काम दिलं, तर ते काम खूप चांगल्या प्रकारे तो करू शकतो आणि आनंदाने करू शकतो. आणि प्रसन्न चित्ताने जर तो काम करत असेल तर आपण दिलेलं काम, आपण दिलेलं कार्य तो पूर्णत्वास नेत असतो. त्यामुळे पहिल्या प्रकारे सेवा करत असताना भगवंत असे म्हणतात त्याची क्षमता पाहावी, त्यांची क्षमता जाणावी आणि त्या क्षमतेला अनुसरूनच त्याला आपण काम दिलं पाहिजे. ही पहिल्या प्रकारे त्याची सेवा आपण करू शकतो. दुसऱ्या प्रकारे असं म्हटलं आहे त्याच्या भोजनाची आपण योग्य सोय केली पाहिजे. भोजनाची योग्य प्रकारे आपण काळजी घेतली पाहिजे. कारण तो जर कष्ट करत असेल, तो जर काम करत असेल तर त्याला सुद्धा आपण भोजन चांगल्या प्रकारचं दिलं पाहिजे. व्यवहारामध्ये असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. फार कमी लोक आहेत, फार म्हणजे मोजके लोक असे आहेत की ते मोजके लोक म्हणजे आपले जे नोकर असतील, चाकर असतील, तर त्यांना चांगल्या प्रकारचं भोजन देतात. जनरली आपण बघतो म्हणजे रात्रीचं जर उरलेलं असेल तर सकाळी त्यांना ते दिलं जातं. घरामध्ये राहणारा जर व्यक्ती असेल, कारण ते मूव्हीमध्ये सुद्धा आपण बघतो किंवा अनेक प्रकारच्या सिरियलमध्ये सुद्धा बघतो आणि सत्यतेमध्ये सुद्धा आहे. सत्यतेमध्ये सुद्धा अशा प्रकारचं आहे. आजही वर्तमान काळामध्ये एक परिवार म्हणजे अशा प्रकारचा मी पाहिला, म्हणजे आहे तो, तर तिची जी सून आहे त्या सुनेला सकाळचं भोजन संध्याकाळी दिलं जातं आणि संध्याकाळचं भोजन सकाळी दिलं जातं. म्हणजे 23व्या शतकामध्ये सुद्धा अशा मानसिक विकृतीने जीवन जगणारे लोक आजही आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या ताई एवढ्या चांगल्या आहे, म्हणजे त्या एवढ्या धार्मिक आहेत, जे ज्या आई ज्या करतात तसं त्या एवढ्या धार्मिक आहेत. त्यांच्याकडे अनेक भिक्षू भोजनाला जातात, अनेक भिक्षू भोजनाला जातात, त्या धम्मदेशना श्रवण करतात, विहारामध्ये नेहमी येतात. तरी सुद्धा केवळ सून आहे, कारण त्यांनी ते दुःख भोगलेलं आहे, त्यांनी तसा त्रास भोगलेला आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं मी जसा त्रास भोगला तसा
माझ्या सुनेला सुद्धा त्रास दिला पाहिजे. फक्त एवढीच मानसिकता आहे, दुसरी काहीच मानसिकता नाही. आणि त्या मानसिकतेला अनुसरून त्या ताई एवढ्या चांगल्या आहेत. त्यांनी एक वेळेस असं भोजनाला गेल्यानंतर सांगितलं होतं, म्हणजे असं असं आहे. आता मला तर प्रश्नच पडला जेव्हा मी ऐकलं ते. मला एकदम आश्चर्य वाटलं की एवढं धार्मिक दिसणारी स्त्री आहे आणि अशा प्रकारचा व्यवहार करते. म्हणजे अगदी नोकराच्या पेक्षाही खालचा व्यवहार, म्हणजे नोकराला जो व्यवहार दिला जातो त्याच्यापेक्षा सुद्धा खालचा व्यवहार करणारी लोक आज वर्तमान काळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. दाखवण्यासाठी मात्र अत्यंत धार्मिकता दाखवतात, आम्ही अत्यंत श्रद्धावान आहोत, आम्ही अत्यंत सेवाभावी आहोत, आम्ही खूप काही करतो. परंतु कर्म हे कधीही, भगवंत असे म्हणतात, मनुष्याला कर्म कधी सुटल्या जात नाही. जैसी करणी वैसी भरणी, जसा निसर्गाचा नियम आहे. जसं बी आपण पेरतो तसं ते फळ आपल्याला प्राप्त होत असते. आणि जेव्हा आपल्यामध्ये शक्ती आहे, ताकद आहे, तेव्हा आपल्याला त्या कर्माचं फळ मिळत नाही. कारण भगवंत असे म्हणतात, आपण कर्म करत असताना ते मधासारखे आपल्याला गोड वाटतात. एखादा मनुष्य जर अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, तर ते कर्म त्याला मधासारखे गोड वाटतात. परंतु त्या कर्माचा विपाक जेव्हा येतो, परिणाम जेव्हा येतो, तर त्याचा परिणाम रडक्या मनाने, रडक्या स्वभावाने मनुष्य त्याला उपभोगत असतो. आणि त्यामुळे कर्म हे सदा सर्व काळ मनुष्याला विपाक देणारे असतात. त्यामुळे कर्म करताना नेहमी चांगल्या प्रकारचे कर्म आपण केले पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये मग नोकर चाकर असेल तर त्याला सुद्धा आपण आपल्या प्रकारचा दर्जा म्हणजे देण्याचा, जे भोजनाच्या संदर्भामध्ये आपण जे भोजन ग्रहण करतो तर ते भोजन त्यांना दिलं पाहिजे. कारण अनेक लोक घरामध्ये जे नोकर चाकर वर्तमान काळामध्ये सुद्धा आपण बघतो आणि पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा आपण बघतो की अनेक नोकर डायरेक्ट घरी राहत असत, म्हणजे मुक्कामी त्यांच्या परिवारासह राहत असत. आजही असे अनेक जे मोठे लोक आहेत, जे धनवान लोक आहेत, तर त्यांच्याकडे ते परिवार मुक्कामी राहतात, म्हणजे त्यांच्याकडे, आणि त्यामुळे रात्रंदिवस ते तिथे राहत असतात. तर तशा पद्धतीने आपल्या घरातील एक सदस्य म्हणून अनेक लोक चांगले सुद्धा आहे की आपल्या घरातील सदस्यासारखं त्यांना ते व्यवहार करतात. काही दिवसापूर्वी बघा, एक म्हणजे एक उदाहरण म्हणून, कपिल शर्माच्या शो मध्ये म्हणजे सलमान खानचा संपूर्ण परिवार त्या ठिकाणी आलेले दाखवले. तर त्यांचा एक नोकर, म्हणजे जे सलमान खान सांगताना सांगत होते की आम्ही जेव्हा लहान होतो, एवढे तर लहान होतो तेव्हापासून हा म्हणजे नोकर आमच्याकडे आहे. तर आता आम्ही म्हणजे म्हातारे होत आहोत तरी सुद्धा, परंतु हा व्यक्ती आमच्या घरातील सदस्यासारखाच असतो. म्हणजे याला कुठल्या प्रकारचा आम्ही ट्रीट करत नाही की हा नोकर वगैरे आमचा आहे. म्हणजे त्याने तशा प्रकारचं सांगितलं होतं. तर असे अनेक परिवार आहे, आपल्या परिवारातील सदस्यासारखं त्यांना ते ट्रीट करतात, आपल्या सदस्यासारखं त्यांना ते मानतात. आणि त्यामुळे काय होतं की आपलंही कुशल कर्म होते, आपलंही पुण्यकर्म होतं. आणि माणुसकीच्या नात्याने आपण जशा प्रकारचं जीवन जगतो तशा प्रकारचं त्यांनी सुद्धा तसं जीवन जगावं अशी भावना आपण निर्माण केली पाहिजे. अनाथ पिंडकाकडे असंख्य नोकर होते आणि असंख्य नोकर असताना अनाथ पिंडक जेव्हा जेव्हा भगवंताला, भिक्खू संघाला भोजन दान देत असे, दान उत्सव करत असे, तेव्हा तेव्हा तो नोकरांना सांगत असे की या दान उत्सवामध्ये जर तुम्हाला सहभागी जर व्हायचं असेल तर तुम्ही यामध्ये सहभागी होऊ शकता. म्हणजे त्यांना तसे संमत तो म्हणत असे, जर तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की या दान उत्सवामध्ये मला काम करायचं नाही आहे, मला फक्त भिक्खू संघाची, भगवंताची देशना ऐकायची आहे, तरी सुद्धा तुम्ही काम बाजूला ठेवून देशना श्रवण करू शकता. म्हणजे एवढी मुभा अनाथ पिंडक आपल्या नोकरांना त्या ठिकाणी देत असे. का देत असे? कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आपण जे दान पुण्य करत आहोत, या दान पुण्यामध्ये, या कुशल कर्मामध्ये आपल्या घरातील सदस्य जेवढे प्रसन्न आहे, जेवढे आनंदी आहे, तेवढे आपले नोकर चाकर सुद्धा आनंदी असले पाहिजे, प्रसन्न असले पाहिजे. कारण नोकर चाकर जर प्रसन्न नसतील, आनंदी नसतील, तर काहीही होऊ शकते किंवा आपल्या पुण्यामध्ये बाधा सुद्धा निर्माण होऊ शकते. त्यामुळे घरातील सदस्यांना सुद्धा ते सांगत असत, तुम्हाला जर धम्मदेशना ऐकायचे असेल तर तुम्ही धम्मदेशना ऐकू शकता. तुम्हाला या पुण्यामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही सहभागी सुद्धा होऊ शकता. म्हणजे या दान उत्सवामध्ये तुम्हाला जरी काही दान द्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही ते दान देऊ शकता. कारण उदार मनाचा अनाथ पिंडक होता.
त्यामुळे घरच्या लोकांसोबत जसा तो व्यवहार करत असे अगदी तशाच प्रकारचा व्यवहार आपल्या नोकर चाकरांसोबत सुद्धा तो करत असे आणि जे स्वतःसाठी भोजन असे तेच भोजन तो आपल्या नोकरांना सुद्धा देत असे. म्हणजे समान रूपाने सर्वांना सारख्या स्वरूपामध्ये, म्हणजे अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे आणि आपल्या नोकरांना सुद्धा योग्य प्रकारे चांगल्या प्रकारचं जे भोजन आपण ग्रहण करतो कुठल्या प्रकारचा भेदभाव न करता त्यांना शिळपातळ न देता चांगल्या प्रकारचं भोजन आपण दिलं पाहिजे. कारण तो करुणाभाव, तो उदार भाव, ती दान प्रवृत्ती आपल्या मनामध्ये असली पाहिजे. या दुसऱ्या कर्माने एक स्वामी आपल्या सेवकाची सेवा करू शकतो. त्यानंतर तिसरं कर्म आहे त्यांना आजारपणामध्ये, ते जर आजारी पडले समजून घ्या तर आजारपणामध्ये त्यांना योग्य त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना औषध पाणी सुद्धा आपण दिलं पाहिजे. कारण नैसर्गिक दृष्टिकोनातून प्रत्येक मनुष्याला आजार होऊ शकतो आणि आजारपणामध्ये त्याची योग्य प्रकारे काळजी घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याची जर योग्य आजारपणामध्ये जर काळजी समजून घेतली नाही तर त्यांचा आजार वाढू सुद्धा शकतो. त्या आजारामध्ये ते मृत्यूला प्राप्त सुद्धा होऊ शकतात. आणि त्यामुळे कमी जेव्हा आजार असतो तर त्या आजाराकडे दुर्लक्ष न करता अगदी स्वतः जर आपल्याला कुठला आजार झाला किंवा स्वतः जर आपण बिमार पडलो तर तात्काळ क्षणी आपण हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये जाऊ शकतो. अगदी तशाच प्रकारे आपल्या नोकर चाकराच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण ती काळजी घेतली पाहिजे. त्यांना आजारपणामध्ये आपण औषधी आणून दिली पाहिजे. हे तिसऱ्या प्रकारे, कारण औषधी दान देणे, आजारपणामध्ये सेवा करणे अत्यंत कुशल कर्म आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. भगवंत असे म्हणतात, जो मनुष्य आजारी व्यक्तीची सेवा करतो तर तो बुद्धांची सेवा करतो अशा प्रकारचा आहे. सो मंग पश्यति सो धम्मंग पश्यति, जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. म्हणजे आजारी व्यक्तींची सेवा करणे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. भगवंत असे म्हणतात की आजारी व्यक्तींची सेवा करण्यासाठी आपल्या मनामध्ये करुणा असली पाहिजे, आपल्या मनामध्ये दयाभाव असला पाहिजे. दयाभाव आपल्या मनामध्ये असेल, करुणाभाव आपल्या मनामध्ये असेल तरच आपण आजारी व्यक्तींची सेवा करू शकतो. आणि आजारी व्यक्तींची सेवा केल्यामुळे मनुष्याला निरोगी भाव प्राप्त होत असतो. म्हणजे जो रोग्यांची सेवा करतो त्यांना 4 गोष्टींचा लाभ होतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्याला आयुष्याचा लाभ होतो, त्याला वर्णाचा लाभ होतो, त्याला सुखाचा लाभ होतो आणि त्याला बलाचा लाभ होतो. आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या 4 गोष्टी आजारी व्यक्तींची सेवा करणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होत असतात. आणि सर्वात महत्त्वपूर्ण त्याचा लाभ जर कोणता असेल तर निरोग संपन्नता त्याला प्राप्त होत असते. कारण निरोगी राहणे आरोग्य प्रमा लाभा असं भगवंतांनी म्हटलं आहे. निरोगी राहणे सर्वोत्तम असं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. आणि त्यामुळे आपण नेहमी आजारी व्यक्तींची सेवा केली पाहिजे. आणि स्वामींचं ते कर्तव्य आहे की आपला नोकर चाकर जरी असेल तरी सुद्धा तो आजारपणामध्ये त्याची आपण सेवा केली पाहिजे, त्याला औषधी दिली पाहिजे, त्याची योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे. जर अशा प्रकारे जर तो कर्म करत असेल तर तिसऱ्या प्रकारे तो आपल्या नोकरांची सेवा करू शकतो. आपल्या घरामध्ये जर काही गोडधोड पदार्थ म्हणजे बनवले असतील, चांगले पदार्थ जर बनवले असतील तर त्याला सुद्धा आपण ते दिले पाहिजे. सन्मानपूर्वक त्याला सुद्धा ते आपण पदार्थ दिले पाहिजे. आणि म्हणजे ही जी भावना आहे आपल्या मनामध्ये असणारी जी भावना आहे, कारण आपण ज्या पद्धतीने अन्न ग्रहण करतो त्याच पद्धतीने अन्न त्याला ग्रहण केलं पाहिजे. कारण लोक व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना कधी कधी, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या घरी जर समजा आपण गेलो आणि घरी गेल्यानंतर जर समजून घ्या त्याने आपला सन्मान जर केला नसेल, म्हणजे वर्तमान काळामध्ये भारतवर्षामध्ये घरी गेल्यानंतर सन्मान कसा होतो, घरी गेल्यानंतर सन्मान कसा होतो, घरी गेल्यानंतर समजा घरी कोणाच्या आपण गेलो त्याने जर आपल्याला बसण्यासाठी म्हणजे आसन दिलं, पाणी दिलं आणि चहा दिला तर सन्मान पूर्ण झाला. जर समजून घ्या चहा दिला नाही तर मग आपण काय म्हणतो, काय माणुसकी आहे का म्हणतो त्या माणसाला, त्या परिवाराला काय माणुसकी आहे का, साधा काळ चहाचं पाणी सुद्धा पाजलं नाही आहे.
जे सन्मानाची भावना आहे ती व्यवहारामध्ये व्यवहारिक दृष्टिकोनातून म्हणजे घरामध्ये सन्मान लोक म्हणजे सन्मान केला पाहिजे अशा प्रकारची भावना असते. मग जर समजा आपण सन्मान केला, आपण जर दुसऱ्याचा सन्मान केला तर आपला सुद्धा ते सन्मान करू शकतात. आपण जर दुसऱ्याला काही दिलं तर ते सुद्धा आपल्याला दिलं जातं. जसं शेजाऱ्यांना जर समजा आपण नेहमी चांगली भाजी देत असेल, आपण जर काही स्वादिष्ट पदार्थ बनवला आणि शेजाऱ्यांना जर आपण देत असेल तर शेजारी सुद्धा कृतज्ञ भाव ठेवतो की आपल्याला सुद्धा हे नवीन काही बनवलेलं असताना देतात आणि मग तेही सुद्धा आपल्याला देत असतात. हा स्वाभाविक धर्म आहे, ऐक ना, हा व्यवहारिक धर्म आहे. भगवंत असे म्हणतात की आघास्यासारखं आपणच बनवणे आणि आपणच खाणे हे काही योग्य नाही आहे. काही काही लोकांचा स्वभाव असा असतो, स्वादिष्ट पदार्थ जर बनवला असेल तर तो पदार्थ केवळ आपणच खावा, ऐक ना, अशा प्रकारची भावना असते. भगवंताच्या काळामध्ये एक उदाहरण मला आठवलं. एकदा काय होतं, भगवंताच्या काळामध्ये राजा प्रसेनजित यांचा एक कोषाध्यक्ष असतो आणि तो भला कंजूस असतो. काही काही लोकांची फार म्हणजे कंजूस अशी मानसिकता असते, म्हणजे एवढे कंजूस प्रवृत्तीचे असतात तर स्वतः तर कुशल कर्म म्हणजे करतच नाहीत, परिवाराला सुद्धा कुशल कर्म करू देत नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं कुशल कर्म करण्याची भावना त्यांच्या चित्तामध्ये नसते. तर हा राज दरबारामध्ये जात असताना मार्केटमधून जातो. तर मार्केटमधून जात असताना एक अत्यंत स्वादिष्ट असा पदार्थ सकाळच्या प्रहरी त्या दुकानामध्ये बनवत असतात. तर बनवत असताना साहित्यामध्ये त्याचं नाव पोहा म्हणून त्याला म्हटलेलं आहे. तो पोहा म्हणजे ते बनवत असतात. तर याला पोहा खूप प्रिय असतो, हा पदार्थ त्याला खूप आवडत असतो आणि तो पोहा म्हणजे गरम गरम बनवत असताना जेव्हा तो पाहतो तर त्याला असं वाटते की अरे, पोहा आपण खाल्ला पाहिजे. एक मनामध्ये भावना उत्पन्न होते आणि तो रथातून उतरतो आणि रथातून उतरल्यानंतर त्या दुकानामध्ये तो पोहा खाण्यासाठी जातो. तर पोहा खाण्यासाठी जात असताना त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की पोहा इथे तर खूप महाग असेल, इथे खूप महाग असेल, आपल्याला एक कारशा पण द्यावं लागतील, 2 कारशा पण, 3 कारशा पण, कदाचित 5 कारशा पण सुद्धा याला द्यावं लागतील. त्याच्यापेक्षा एक सोपी म्हणजे कल्पना आहे, सोपी आयडिया आहे. आपण जेव्हा घरी जाऊ तर आपल्या घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीला सांगू की मला पोहा खायचा आहे. आपली पत्नी बनवेल आणि इथे तर आपण पोटभर खाणार सुद्धा नाही, कारण ते जर महाग असतील तर आपण एक खाईल आणि संपून टाकेल. जर अधिक खाल्ले तर आपलं धन सुद्धा नाश होईल. मग ती मनामध्ये असणारी इच्छा तो दाबून ठेवतो आणि कामावरती जात असतो. तिथे गेल्यानंतर आता पोहा खायचा आहे, पोहा खायची इच्छा झाली होती, त्यामुळे त्याचं काही कामामध्ये लक्ष लागत नाही, सगळं लक्ष त्याचं त्या पोह्यामध्येच असतं. त्याला जे सोबत भोजन दिलेलं असतं तर ते सोबत दिलेलं भोजन सुद्धा काही तो ग्रहण करत नाही. का ग्रहण करत नाही? कारण त्याला असं वाटतं की संध्याकाळी आता आपल्याला पोहा खायचा आहे, आपल्या आवडीचा पदार्थ खायचा आहे आणि दिवसभर तो उपाशीच राहतो पोहा खाण्याच्या म्हणजे नादामध्ये. जेव्हा घरी येतो, आता घरी आल्यानंतर तो अत्यंत नर्वस असतो. एरवी अत्यंत प्रसन्नतेने येतो, तो अत्यंत नर्वस असतो आणि पत्नी मग त्याला विचारते, काय झालं, राजा काही बोलले का, काही तुमचं चुकलं का, काही प्रसंग घडला का, कोणी काही बोललं का? तर तो नाही नाही असं बोलतो. डायरेक्टली पत्नीला कसं म्हणावं की पोहा म्हणजे मला खायचा आहे म्हणून, कारण याची मानसिकता म्हणजे फार कंजूस प्रवृत्तीची असते. आणि शेवटी पत्नी म्हणजे त्याचा जे भोजन सोबत दिलेलं असतं ते बघते, तर ती मध्ये भोजन सुद्धा तुम्ही केलं नाही, तुमची तब्येत वगैरे बरी नाही आहे का, ती वारंवार विचारते, हा काही सांगत नाही. आणि शेवटी मग ती वारंवार विचारते की नेमकं तुम्हाला काय झालं, तब्येत बरी नाही का, काय खायचं आहे का, काही बनू का तुमच्यासाठी नवीन. आता जनरली म्हणतो ना आपण, काही जर तब्येत वगैरे बरी नसेल तर काहीतरी नवीन बनू का तुम्हाला खायसाठी, तर तुम्हाला काहीतरी नवीन बनू का खायसाठी, असं जेव्हा पत्नीकडून वाक्य आलं तेव्हा तो म्हणतो की हो, मला पोहा खायचा आहे. त्याच्यामध्ये काय विषय आहे म्हणते, आता लगेच तुमच्यासाठी पोहे बनवते म्हणते आणि पत्नी पोहे बनवण्यासाठी कामाला लागते. आणि पोहे बनवण्यासाठी आता त्याला मुलं असतात, 2 मुलं, तो व्यक्ती आणि पत्नी, असे 4 लोक असतात. तर पत्नी ते सामान घेत असताना, म्हणजे बौद्ध साहित्यामधलं म्हणजे रिअल उदाहरण आहे बरं, म्हणजे लोक असे असतात, म्हणजे भगवंताच्या काळामध्ये सुद्धा होते, वर्तमान काळामध्ये सुद्धा असे लोक असतात. तर ते साहित्य घेत असताना तो बघतो आणि म्हणतो, एवढं कशाला घेते, एवढं कशाला घेताय तू. तर ती म्हणते, तुमच्यासाठी
माझ्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी. तर तो म्हणतो पोहे खायची इच्छा तर माझीच झाली, पोहे खाण्याची इच्छा तर माझीच झाली, इच्छा तुझी नाही आहे आणि इच्छा मुलांची पण नाही आहे, मग मला जेवढे लागतात तेवढेच तू पोहे बनवल. तर पत्नीला त्याचा स्वभाव माहीत असते, तर ठीक आहे म्हणते, हरकत नाही, तुमच्यासाठीच फक्त पोहे बनवते आणि जेवढे काही लागतात तेवढं ते साहित्य घेत असते. तर तेवढं साहित्य घेत असताना मग ती बनवण्यासाठी जाते. तर बनवताना तो विचार करतो की आता नको बनवू म्हणते. मग कधी बनवायचे? आता नको बनवू, कारण आता जर तू हे पोहे बनवले तर कदाचित तो स्वादिष्ट पदार्थ असेल. तर तो म्हणतो की पोहे जर बनवले तर बाकीच्या लोकांना सुद्धा समजेल की यांच्या घरी पोहे बनवत आहेत, त्याचा सुगंध येत असेल, कदाचित असं होऊ शकते. तर ते म्हणते की लोकांना झोपू दे आणि लोकांना झोपू दिल्यानंतर तू पोहे बनव. ती म्हणते ठीक आहे, काय हरकत नाही. आणि पुन्हा मग लोक झोपतात. आता लहान लेकर असतात ते काय झोपतच नाही, कारण त्यांना असं वाटतं की पोहे खायचे आहे, कारण यांची चर्चा चालते, ते काय झोपतच नाही. आणि ते म्हणतात की यांना सुद्धा झोपू दे. मग बऱ्याच वेळानंतर मुलं सुद्धा थकून त्या ठिकाणी झोपी जातात. आता ते झोपी जातात. पुन्हा तो म्हणतो आता ती म्हणते सर्व लोक झोपले, आता बनू का? नाही नाही म्हणते, इथं नाही बनू, तरी सुद्धा कोणी उठेल म्हणते. आणि मग 7 माळ्याची त्याची बिल्डिंग असते. पहिल्या माळ्यावरून दुसऱ्या माळ्यावर तो जातो, दुसऱ्या माळ्यावरून तिसऱ्या माळ्यावर जातो, चौथ्या माळ्यावर, 7 माळ्याच्या छतावरती ते सामान सर्व घेऊन जात असतो. असं करता करता सर्व रात्र निघून जाते आणि सकाळ उगवते. सकाळी उगवल्यानंतर भगवंत जेतवनामध्ये भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, आज भिक्षाटनाला कोणीही जाऊ नका. भिक्षूंना एकदम आश्चर्य वाटतं की भगवंत भिक्षाटनाला आपल्याला का पाठवत नाहीत. तर भगवंत असे म्हणतात की आज श्रावस्तीमध्ये अशा अशा प्रकारचा श्रेष्ठी आहे, त्या श्रेष्ठीच्या घरून आपल्याला पोहे खायला मिळणार आहेत. तर भिक्षूंना एकदम आश्चर्य वाटते. आता भगवंत म्हणल्यानंतर मग काही होऊ शकते. ते म्हणतात की ठीक आहे भगवान, आणि कोणी भिक्षू भिक्षाटनाला जात नाही. भगवंत असे म्हणतात की महामोग्गलायन, जा तुम्ही आणि त्या श्रेष्ठीच्या घरून पोहे भिक्खू संघासाठी घेऊन या. महामोग्गलायन म्हणते जातात. आणि सकाळी सकाळी भिक्षाटन करण्यासाठी येत असताना असं म्हटलंय, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, कारण रिद्धी सिद्धीमध्ये महामोग्गलायन म्हणते अग्र होते असं म्हटलं आहे. तर 7व्या मळ्याच्या छेतावरती महामोग्गलायन म्हणते असे भिक्षा पात्र हातामध्ये घेऊन दिसत असतात. तर तो म्हणतो की बघा, मी तुला म्हटलं होतं हे यांच्यासारखे लोक दारावरती येतात, म्हणून मी 7व्या मळ्यावर तुला आणलं, तरी सुद्धा हे आले. अशा प्रकारे तो म्हणतो. पत्नी म्हणते ठीक आहे, असू द्या, त्यांनाही आपण देऊ आणि तुम्हाला सुद्धा देतो. तर तो म्हणतो की अगोदर जे बनवलेले पोहे आहेत ते देऊ नको यांना, त्यांच्यासाठी थोडंसं म्हणजे कमी साहित्य घे आणि छोटे छोटे त्यांच्यासाठी तू ते बनव. ती छोटे बनवायसाठी जाते तर ते पहिल्यापेक्षा मोठे होतात. तो म्हणतो की तू जास्त घेत आहे, ती म्हणते नाही मी कमी घेत आहे. पुन्हा कमी घेतलं की पुन्हा आणखी ते मोठे होतात. म्हणजे जसं जसं कमी कमी घेतलं तसं तसं ते मोठे होतात, कारण तो त्यांचा रिद्धिबलाचा तो प्रभाव असतो. आणि पुन्हा मग तो म्हणतो हे बाजूला ठेव, आता हे मोठे मोठे झाले, याला जरा बाजूला ठेव आणि पहिले जे आहे ते यांना तू दे. पुन्हा पहिले देण्यासाठी महामोग्गलायन भंतेकडे जातात. तर आणि देण्यासाठी पुन्हा म्हणतात की भंते इथे बसा, इथेच बसून तुम्ही खा. जर तुम्ही हे पोहे जर घेऊन गेले तर आणखी भिक्षू सुद्धा आमच्याकडे पोह्यासाठी येतील, भिक्षाटनासाठी येतील, तेव्हा तुम्ही इथेच बसून खा. भंते म्हणतात की नाही, इथे बसून मी पोहे खाणार नाही, कारण पोहे मी आज एकटाच खाणार नाही आहे, तर भगवंतासह संपूर्ण भिक्खू संघ पोहे खाणार आहे. असं म्हटल्याबरोबर त्याला संकोच वाटतो, त्याला स्वतःची लज्जा वाटते आणि तो म्हणतो की भंते, पोहे तर अत्यंत कमी आहे, एवढे पोहे एवढ्या भिक्खू संघाला कसे पुरतील. तर महामोग्गलायन म्हणतात की ते तू माझ्याकडे सोडून दे. आणि संपूर्ण पोह्यासह असं म्हटलं आहे की ते जेतवनामध्ये येत असतात. जेतवनामध्ये आल्यानंतर ते भगवंताच्या रिद्धीचा प्रभाव असतो, बल असतं. कारण एखाद्या मनुष्याला जर बदलवायचं असेल, एखाद्या मनुष्याची मानसिकता जर चेंज करायची असेल आणि त्याला धम्मामध्ये जर प्रतिष्ठित करायचं असेल तर भगवंत अशा प्रकारच्या रिद्धीचा म्हणजे प्रयोग करत असत. आणि त्या ठिकाणी संपूर्ण असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, संपूर्ण भिक्खू संघाला पोहे खाण्यासाठी दिले जातात. संपूर्ण भिक्खू संघ भोजन करतो तरी पोहे जशाच्या तसेच असतात. आणि मग तो भोजन करतो, त्याला खूप लज्जा वाटते, तो भगवंताच्या समोर जातो, भगवंताला प्रणाम करतो आणि म्हणतो की भगवान मला क्षमा करा, भगवान माझी चूक माझ्या लक्षामध्ये आलेली आहे. भगवान एवढं जवळ विहार असून, एवढा महान श्रेष्ठ भिक्खू संघ भगवंत असून
मी भगवंताला कधी भोजनदान दिले नाही, भगवंताचा कधी सन्मान केला नाही, परंतु भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो. आणि असं म्हटलं आहे 40 करोड धनसंपदेचा तो धनी असतो, तो मालक असतो. 40 करोड धनसंपदा तो आपलं संपूर्ण जीवनपर्यंत भिक्खू संघाच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी घालवत असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की काही काही मनुष्यांचा स्वभाव मात्र असा असतो, स्वतः चांगल्या प्रकारचं स्वादिष्ट पदार्थ बनवणे आणि स्वतः चांगल्या प्रकारचा पदार्थ खाणे, इतरांना मात्र ते द्यावा अशा प्रकारची मानसिकता राहत नसते. आणि भगवंत असे म्हणतात की नौकर चाकरांना सुद्धा आपण जर स्वादिष्ट पदार्थ, चांगला पदार्थ जर बनवला तर त्यांना सुद्धा तेवढ्याच प्रेम भावनेने, आदरपूर्वक, सन्मानपूर्वक आपण त्यांना तो दिला पाहिजे. आणि त्यांना जर आपण देत असेल तर चौथ्या प्रकारे आपण आपल्या सेवकांची सेवा करू शकतो, अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. शेवटचं आणि 5वं आहे, अति महत्वाचं जर काम असेल, कार्य असेल तर त्याला आपण रजा सुद्धा दिली पाहिजे. एवढंच नव्हे तर त्याला त्या प्रसंगी, म्हणजे त्याला काही काम असेल तर त्या कामाच्या प्रसंगी त्याला अधिकचा मोबदला सुद्धा, म्हणजे त्याला जे काही मोबदला ठरवलेला आहे आपण, तर त्याच्यापेक्षा अधिकचा मोबदला सुद्धा आपण त्यांना दिला पाहिजे. कारण तशा प्रकारे जर त्यांना कार्य असेल, त्या कार्यामध्ये आपण त्याला सहभागी केलं पाहिजे, त्याच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. आणि योग्य वेळी त्याला आवश्यक असेल तर आपण रजा सुद्धा दिली पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये आपण ज्यांच्यावरती अवलंबून राहतो, कारण नोकर चाकर आपल्याकडे आहेत, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यावरती आपल्याला अवलंबून राहावं लागतं. आणि मग त्याची अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली असेल, त्याला योग्य प्रकारे आपण त्यांना सन्मान दिला असेल, त्याचा सत्कार केला असेल, किंवा वेळोवेळी माणुसकीच्या नात्याने जर त्याच्यासोबत आपण व्यवहार केला असेल तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे त्याची 5 प्रकारे सेवा करू शकतो. आणि 5 प्रकारे जर आपण त्याची सेवा केली तर तो 5 प्रकारे आपल्यावरती अनुकंपा करत असतो. तो मालकाच्या झोपेतून उठण्यापूर्वी झोपत असतो, म्हणजे उठत असतो. मालक जर आपला झोपेमध्ये असेल तर मालक उठण्याच्या पूर्वी तो उठत असतो आणि सर्व प्रकारचे अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत चांगल्या प्रकारचे तो कार्य करत असतो. कारण त्याच्यावरती 5 प्रकारे स्वामी ही सेवा करत असतात, तर त्यामुळे तो सुद्धा आपला मालक अत्यंत चांगला आहे, अत्यंत प्रामाणिक आहे, भला माणूस आहे, म्हणून ते सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या मालकांची सुद्धा सेवा करतात. आणि त्यामुळे मालक उठण्याच्या पूर्वी ते उठत असतात आणि सर्व प्रकारचे कार्य करत असतात. त्याच्यानंतर मालक झोपल्यानंतर म्हणजे सर्व प्रकारचे जे काही कामं असतात, ती सर्व प्रकारचे कामं आटोपल्यानंतर आपला स्वामी झोपल्यानंतर त्या ठिकाणी ते झोपत असतात, कारण सर्व प्रकारचे कार्य ते अत्यंत चोखपणे पार पाडतात. त्यानंतर 3ऱ्या प्रकारचं असं म्हटलं आहे की त्यांना जे काही दिले जाईल तेवढेच ते घेत असतात, फसवेगिरी करत नाही. म्हणजे आपल्या स्वामीच्या प्रती त्यांची स्वामीनिष्ठा असते आणि त्यामुळे प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने आपला स्वामी जे काही मोबदला देत असेल तर तेवढाच ते मोबदला घेत असतात. आपल्या स्वामीची कधी फसवेगिरी करत नाहीत, आपल्या स्वामीकडे कधी ते चोरी सुद्धा करत नाहीत. कारण अनेक उदाहरणं आपण बघतो, अनेक लोक घरामध्ये काम करत असताना सुद्धा, म्हणजे टीव्हीवरती, फेसबुकला सुद्धा असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की घरामध्ये एकटी जर स्त्री असेल तर त्या एकट्या स्त्रीला पाहून म्हणा, किंवा ती कामामध्ये जर व्यस्त असेल तर कामामध्ये व्यस्त असताना सुद्धा त्या ठिकाणी चोऱ्या सुद्धा होताना पाहायला मिळतात. परंतु जर एखादा स्वामी आपल्या सेवकाच्या प्रती, आपल्या नोकराच्या प्रती जर अशी सन्मानाची भावना ठेवत असेल तर त्याच्या मनामध्ये सुद्धा त्यांच्या प्रती अनुकंपा असते. आणि त्यामुळे ते सुद्धा विचार करतात की नाही, आमचे स्वामी अत्यंत प्रामाणिक आहेत, चांगल्या प्रकारचे आहेत, त्यामुळे चोरी कर्म सुद्धा ते करत नाहीत, त्यांना फसवत सुद्धा नाहीत. आणि अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी जे दिलं प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने तेवढं ते ग्रहण करतात आणि प्रसन्न चित्ताने त्यांचं कार्य करतात. त्याच्यानंतर 4था आहे, त्यांना जे सोपून दिलेलं कार्य असतं ते अत्यंत प्रामाणिकपणे ते करत असतात. मग कोणत्याही प्रकारचं जरी कार्य असेल तर अत्यंत प्रामाणिकपणे त्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई न करता, हलगर्जीपणा न करता किंवा टाळाटाळ न करता त्यांना दिलेलं कार्य ते अत्यंत चांगल्या प्रकारे
यशस्वीपणे पूर्णत्वास नेत असतात. हे चौथी अनुकंपा आपल्या स्वामीवरती ते करत असतात. आणि पाचवं कर्म आहे, तो जिथे जिथे जात असेल तिथे तिथे आपल्या स्वामीच्या प्रती नेहमी तो चांगल्या प्रकारचं वक्तव्य करतो. म्हणजे माझा स्वामी खूप चांगल्या प्रकारचा आहे, त्यांचा स्वभाव खूप चांगल्या प्रकारचा आहे, त्यांचा व्यवहार खूप चांगल्या प्रकारचा आहे. म्हणजे जिकडे जाईल तिकडे त्यांच्या सद्गुणाची कीर्ती ते करत असतात. म्हणजे अशा प्रकारचे गुण सुद्धा त्या ठिकाणी ते गात असतात. आणि त्यामुळे भगवंत सिगालला सांगत असताना 5 प्रकारे आपण आपल्या नौकराची सेवा करावी. आपण नौकराची जर सेवा केली असेल तर 5 प्रकारची अनुकंपा आपले सेवक सुद्धा आपल्यावरती करत असतात. सर्व काम अत्यंत चांगल्या प्रकारे करतात, व्यवस्थित करतात, प्रामाणिकपणे करतात, जेवढं दिलं तेवढ्यामध्ये समाधानी राहतात आणि तेही सुखाने जीवन जगत असतात. आणि त्यांच्याद्वारा आपण सुद्धा सुखाने सुखपूर्वक असं जीवन जगू शकतो. अशा प्रकारे शृगाल या तरुणाला भगवंत आपल्या खालच्या दिशेची पूजा करत असताना नौकराच्या कशा प्रकारे आपण सेवा करावी या संदर्भामध्ये उपदेश देत असतात. तर पुढच्या दिशेमध्ये वरची दिशा कशा प्रकारची आहे, वरच्या दिशेचे काय गुण आहे या संदर्भामध्ये आपण देशना संपन्न करूया. आजच्या मंगलमय प्रसंगी आजची देशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.